अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थांचे हे उपाय आणि तोडगे. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होत असतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि नंतर रूपांतर वादामध्ये होते, तर मित्रांनो, जे स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात, घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरात इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत. यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जेत जाणून लागेल. घरातील दोष मुक्त होऊन मन शांती मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसं एकमेकांवर काळजी करायला लागतील. चला तर मग हा उपाय कोणता आहे? स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही. दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. दहीभात उपाय. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सायंकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जेवणाचा घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुताच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुदोष देव प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येच्या गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पटा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नारळ पूजा. सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण या दिवशी देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायला हाकलून लावू नये. गायला अन्न आणि गुळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. प्राणीमात्र पूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्या. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते. पाणी दान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गरवृद्ध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते. झाडांची काळजी. 10 महिन्याची झाडांची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.